मित्रांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ABT क्रिएटर. मी आज पुन्हा एकदा नवीन लोकेशनच्या आलेलो आहे. तर हे नवीन लोकेशन म्हणजे आपल्या गोडेगावात, म्हणजे माझ्या गोडेगावातील मूर्तिकार, म्हणजे तिथं गणपतीच्या, देवीच्या मूर्त्या, अनेक मूर्त्या बनवल्या जातात. तिथं मी आलेलो आहे. तर आज तुम्हाला मागं बघू शकता अनेक मूर्त्या आहे गणपतीच्या. या अशा अनेक मूर्त्या तुम्हाला आज दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर कृपया हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. चला तर मग आमच्या व्हिडिओला सुरुवात. मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं होतं, आज आपण जिथं मूर्त्या बनवल्या जातात, पेंटिंगसुद्धा केल्या जातात, तिथं आपण आज आलेलं आहे, म्हणजे गोडगावमध्ये. तर तिथं माझ्यापाशी दादा आहे, प्रत्येक मूर्त्यांना पेंटिंग करतात. आत्ताच तुम्हाला जशी दाखवलं, जशा प्रकारे पेंटिंग करतात गणपतीला, अगदी तसंच हे दादा सगळ्या मूर्त्यांना पेंटिंग करतात. दादा तुमचं नाव काय आहे? दादांचं नाव सुनील बोराडे आहे.
तुम्ही कधीपासून पेंटिंग करता? 4 महिने झालेले आहे. हे दादा आमच्या गोरेगावातल्या ज्या मूर्त्या आहेत गणपतीच्या सर्वांच्या, त्या मूर्त्या पेंटिंग करतात. चांगलं काम तुम्ही करता दादा. तुमची काम चांगले आत्ताच पाहिलं. आणि दादा तुम्ही सांगा आमच्या मित्रांना, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सांगा तुम्ही मोठ्याने बोला. नाही तुम्ही बोला सर. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. देखा आपने लापरवाही का नतीजा है. धन्यवाद. दादांनी सांगितलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर चला तर करा तुम्ही सबस्क्राईब करा. तर अजून राहून बरंच काही दाखवायचं राहिलं आहे तुम्हाला. अजून बरेच ठिकाण तिकडं आपलं गोल गेलं आहे, तर आपल्याला जायचं आहे. तर अजून मूर्त्या गेल्या तिकडं आपण जाऊया.
तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे तो कसा वाटला कमेंट करून नक्की विचारा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका, कारण हा जो व्हिडिओ आहे घोडगावमधलाच आहे. जी लोक घोडगावमध्ये राहत आहे ते व्हिडिओ पाहत आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं शेअर करायला विसरू नका. शेअर करा तुम्ही. हे तुम्ही बघू शकता की व्हिडिओची जी सुरुवात आहे ती कशी केली होती. माझी दाढी आहे प्लस केस आहे ती वाढलेली होती. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की लगेच कटिंग कशी काय केली, कारण जेव्हा माझी व्हिडिओ शूटिंग झाली शेवटची समयसर, म्हणजे शेवटचं जे लोकेशन होतं आमच्या जिथं कॉलेजला होतं, शाळा होती घोडेगावातली जनता विद्या मंदिर घोडेगाव, ही जी शाळा होती त्या शाळेमधले एक समोरची सर होते चित्रकलेचे सर. ते सुद्धा गणपतीचे काम करतात, गणपती बनवतात, त्यांना पेंटिंग करून विकण्याचे काम करतात. ते त्यांच्या काय म्हणतात गोडाऊनला गेलो तिथं गणपती बनवतात. तिथं त्यांची शिफ्ट झाली होती खटकळीमध्ये घोडेगावच्या. तिथं जाऊन गेलो. ते सर होते, सगळे सर होते, 2-3 जण होती माणसं काम करत होती. तर शेवटचा व्हिडिओ शूट करून झाल्यावरती नंतर गेलो कटिंग करायला. कटिंग झाली माझी. तर व्हिडिओचा शेवट करतो तुम्हाला मस्तपैकी. तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर तुम्हाला भेटा असेच नवीन लोकेशनवरती अद्भुत अशा घोडगावातल्या किंवा घोडगावच्या बाहेरील. तोपर्यंत बाय.